हॅलो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आज आहे शनिवार, माझा सुट्टीचा दिवस. आणि आज तशी मी लेट उठलेलीच आहे. मी 7:30 ते 8लाच उठते शनिवार रविवार. आणि आत्ता वाजलेले आहेत 8:30ला 5 कमी आहेत बरोबर. तर देवपूजा वगैरे झालेली आहे. मी फ्रेश सुद्धा झाले. आणि आता आम्ही नाश्ता करणार आहोत. आज आहे नाश्त्याला स्पेशल व्हेज सँडविच, जे की मला सुद्धा खूप आवडतं. आणि सुट्टीचा दिवस म्हटलं की असं जरा चटपटी खावं वाटतं, हो नाही. आय होप की तुम्हाला हा ब्लॉग आवडेल. नक्की एन्जॉय करा. आणि टू बी कंटिन्यू. म्हटलं की सगळं लेट लेट सुरू असतं, जेवण, स्वयंपाक, कपडे वगैरे सगळं. तर माझं आता देवपूजा, नाश्ता वगैरे झाले, कपडे झाली, आमटी झाली. शनिवारचा ठरलेला मेनू असतो आमची घेवड्याची आमटी. ही काय इथं आहे, घेवड्याची आमटी झालेली आहे. आता मी घासणार आहे भांडी. म्हणजे एक्स्ट्राची पण भांडी जरा काढते मी शनिवारची घासायला. जसं की रोज सोमवार ते शुक्रवार या धावपळीच्या वेळी मला काही जास्त वेळ मिळत नाही अशा कामांना. साफसफाईची वगैरे सगळी कामं मी शनिवार रविवारची करते. आणि आता बाकीची तर साफसफाई झालेली आहे माझी, फक्त राहिलेल्या आहेत भाकरी. त्या मी नंतर जेवताना गरम गरम करणार, तोपर्यंत मी बाकीची कामं करून घेणार. तर तुमचा कसा सुट्टीचा दिवस जातो हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. तुमची सुट्टी कशी असते, तुमचा काय प्लॅन असतो. गेले 2 आठवडे तर माझा प्लॅन ठरलेला होता. या आठवड्यात काय अजून तरी माझा काही प्लॅन झालेला नाहीये, बघू. त्यानंतर मला आठवतं की आपण गॅलरीमध्ये कांदे सुकायला ठेवले होते, जेणेकरून ते सुकतील आणि खराब होणार नाहीत. कारण की मी ज्या दिवशी बाजारातून कांदे आणले होते त्यातले 2-3 कांदे माझे खराब झाले होते. का तर ते जरा ओलसर होते. मी गडबडीमध्ये घाईमध्ये पटकन कांदे घेतले, पण त्याचा परिणाम असा झाला की 2-3 कांदे आपले खराब निघाले. म्हणून मग मी ते गॅलरीत सुकत ठेवलेले. नंतर मग माझ्या लक्षात आलं की ते आपल्याला आत आणून परत ठेवले पाहिजेत. मग मी सगळे माझ्या त्या जे आपण भाजीपाला ठेवतो त्याच्यामध्ये, त्या रॅकेटमध्ये मी एक एक कांदा निवडून व्यवस्थित ठेवत होते. कदाचित माझं असली जी कामं आहेत ती सुट्टीच्या दिवशीच मला पुरेपूर वेळ देऊन करता येतात. मग ते स्वच्छतेचे असू द्या, काही नीट करायचे असू द्या, काही नीट ठेवायचे असू द्या. वस्तू कुठली आपली घरातली संपले, कुठली कमी आहे, कुठली नाही आहे, हे जे सगळे जे विचार आहेत ना, ते फक्त आणि फक्त माझ्या डोक्यात सॅटर्डे आणि संडेच येतात. आधीमध्ये मला नाही लक्षात येत धावपळीमुळे. म्हणजे तुम्ही जर म्हणत असाल की सारखी म्हणते धावपळ धावपळ, पण एक वर्किंग वुमन असल्यामुळे मला चांगलं माहिती आहे की आपलं कुठे कुठे किती वेळात किती लक्ष जातं. त्यामुळे या गोष्टींचा चांगला अनुभव आलेला आहे मला. आणि हा बघा, हा एक कांदासुद्धा खराब निघाला, तर मी त्याला ते बाजूला काढलं आणि नंतर सगळे कांदे एकावर एक ठेवून दिले व्यवस्थित. कांदे व्यवस्थित ठेवून झाल्यानंतर मी लगेच शेंगदाणे भाजायला घेतले. शेंगदाण्याचा कूटही माझा संपत आलेला, त्यामुळे शेंगदाणे चांगले मंद आचेवर भाजून घेतले. एका परातीमध्ये काढून अगोदर नीट करून घेतलेले होते मी ते. त्याच्यातून काही घाण असेल, काही किडके शेंगदाणे असतील ते काढले. त्याच्यानंतर आठवलं की आपल्याला घरातली थोडी साफसफाई अजून राहिलेली आहे. पडदे जरा नीट व्यवस्थित करून, त्याच्यानंतर मी फ्रीज वगैरे पुसून घेतला. ओल्या रुमालाने पुसून घेतलेला अगोदर, त्याच्यानंतर मग मी सुक्या रुमालाने पुसून घेतला. टेबल, माझं ऑफिसचं जे साहित्य आहे, कीबोर्ड, माऊस, मॉनिटर, सगळं व्यवस्थित पुसून घेतलं, क्लीन करून घेतलं. आणि बेडरूममध्ये नंतर गेले सगळं व्यवस्थित ठेवण्यासाठी. हळूहळू सगळी कामं आवरली मी. तर आपण आत्ता भेटतोय दुपारच्या 12 वाजता. आता मी कामामधून ब्रेक घेतलाय, कारण की जेवायला जरा बराच वेळ आहे, अजून 1-1.5 तास आहे. तर तेव्हाच मी गरम गरम भाकरी करायला घेणार आहे. सुट्टीचा दिवस म्हटलं की अर्धा दिवस जेवणात, नाश्त्यात आणि घरच्या कामातच जातो. आणि काही वाटत नाही, आता झाली सवय. पण काय करणार, आपल्याला तर काम केलं पण पाहिजे. वेळच्या वेळी नाही झालं तरी चिडचिड सुद्धा होते. पण शनिवारचा दिवस मला काय माहिती, संडेपेक्षा माझा शनिवारचा दिवस खूप छान जातो. जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर मी लगेच माझ्या आवडीची वेबसिरीज जी थोडी राहिलेली बघायची, मनी हिस्ट, ती नंतर एन्जॉय केली. आणि आत्ता वाजलेले आहेत बरोबर 8:30. आणि इथे पुण्यामध्ये मुळशीमध्ये पाऊस पडायला लागलेला आहे. आता दिसत तर नसेल पण आवाज तर येतोय बघा. कधी पण पाऊस यायला लागलाय आजकाल, कधीही. जानेवारी महिन्यातच आवाज येत असेल तुम्हाला. तर जेवण झालेलं आहे माझं, घरातलं सगळं काम आवरलेलं आहे. आणि माझी आत्ता जी वेब सिरीज चालू आहे बघायची, मनी हिस्ट, ती मी बघणार आहे. उद्या ही संडे आहे त्यामुळे मी रिलॅक्स आहे. कामं जास्त नसतीलच पेंडिंग, घरातली सुद्धा.
तर उद्या मी जरा शॉर्ट व्हिडिओ पण करायचं ट्राय करेन आणि व्लॉग जेव्हा जेव्हा मला पॉसिबल होईल त्यावेळेस मी व्लॉगही शूट करेन. आणि मलाही आवडायला लागलेलं आहे तुमच्याशी अशा गप्पा मारायला. तुमचा प्रतिसाद मिळाला तर खूप बरं होईल, खूप आनंद होईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर काही चुकले असेल तर प्लीज मोठ्या मनाने माफ करा, कारण आत्ताशी नवीन नवीन सुरुवात आहे माझ्या व्लॉगची. आणि नवीन नवीन व्हिडिओ मी येतच राहीन तुमच्या भेटीला. असा सपोर्ट करत राहा. नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट, काळजी घ्या.